श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 24 मार्च 2024 रोजी रविवारी होळिका दहन आहे, होली पौर्णिमा आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय करू शकतो. तर ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर असं मानलं जातं की होळी पौर्णिमे दिवशी सकाळी पिंपळाच्या पानावर लक्ष्मी माता ही येत असते, वास करत असते आणि म्हणून सकाळी 10 वाजता तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन तिथेच बसून 1 तांब्या पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथं लक्ष्मी मातेला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि आर्थिक समस्या सुटण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तिथंच बसून तुम्हाला जर शक्य असेल तर लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे किंवा लक्ष्मी अष्टकम या स्तोत्राचा सुद्धा पठण करायचं आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर ह्या आर्थिक समस्या सुटतील. तसेच तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये यश येत राहील. तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल. दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला याच दिवशी तांब्याचं किंवा धातूचं कासव हे घरी आणायचं आहे. कासव हे आपल्या प्रगतीचं लक्षण मानलं जातं. कासवाच्या पाठीवर स्त्रीयंत्र किंवा कुबेरयंत्र लिहिलेलं असावं आणि अशा ह्या कासवाची प्रतिष्ठापना तुम्हाला ह्या होळी दिवशी तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. तिसरा उपाय आहे तो म्हणजे होलिका दहनानंतर जे भस्म आहे तर ते भस्म घरी आणून तुम्हाला तुमच्या घरात प्रत्येक कोपऱ्यामध्ये फुंकायचं आहे किंवा फुंकर मारायचे आहे. त्यामुळं तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ही सगळी निघून जाईल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता येत राहील. तुमची जी काही अडलेली कामं असतील ही कामंसुद्धा होतील. चौथा उपाय आहे तो म्हणजे या दिवशी तुम्हाला सकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्यांच्या पानाचं तोरण असेल किंवा अशोकाच्या पानांचं तोरण असेल, झेंडूच्या पानाफुलांचं तोरण असेल तर हे तोरण अवश्य बांधायचं आहे. म्हणजे यामुळे सुद्धा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल. लक्ष्मी ही घरामध्ये अखंड वास करेल. तसेच या दिवशी तुम्हाला होळीमध्ये कणकेचा पंचमुखी दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे आणि नारळसुद्धा होलिकेमध्ये अर्पण करायचं आहे. जर तुम्ही हे होळी दिवशी उपाय केले तर लक्ष्मी ही तुमच्यावर अखंड वर्षाव करेल आणि लक्ष्मी कृपा करेल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.